सोमवती अमावस्येला स्त्रियांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे उपाय करा. सोमवती अमावस्येला अत्यंत महत्त्व आहे. ह्या दिवशी उपवास करणे, पूजा करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे यालाही विशेष महत्त्व आहे. स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सोमवती अमावस्येला उपवास करतात. पूर्वजांच्या पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या अमावस्येला दानधर्म आणि पवित्र स्नान केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होते, मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात. या दिवशी प्रत्येकाने आपापल्या प्रदेशातील पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि त्या प्रदेशातील पौराणिक महत्त्व असलेल्या पवित्र स्थळांना व मंदिरांना भेट द्यावी. गरुड पुराणात असे म्हटले आहे की सोमवती अमावस्येला पूर्वजांची प्रार्थना करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी पूर्वजांची प्रार्थना केल्याने पूर्वजांच्या पापांपासून मुक्ती मिळते. जर आपण स्नानासाठी नदीवर जाऊ शकत नसल तर घरातील पाण्यात गंगेचे पाणी मिसळून पवित्र स्थळांचे ध्यान करत स्नान करावे. स्नानानंतर गरजूंना धान्य दान करावे आणि गोशाळेला पैसे व हिरवे गवत द्यावे. सोमवती अमावस्येच्या दिवशी पितृतर्पणाचे महत्त्व. अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी धूप जाळा आणि ध्यान करा. दुपारी 12च्या सुमारास घरी शेणाच्या गोवऱ्या जाळा आणि त्या निखाऱ्यावर गूळ व तूप टाका. आपल्या पूर्वजांचे ध्यान करा. तळ हातावर पाणी घेऊन अंगठ्याने ते आपल्या पूर्वजांना अर्पण करा. शिव मंदिरात दिवा लावा. शिवलिंगावर जल अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. हनुमानासमोर दिवा लावा आणि हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण करा. 3 वर्षानंतर अधिक मासात सोमवती अमावस्येचा महान योगायोग. सध्या पुरुषोत्तम महिना सुरू आहे आणि ह्या महिन्यात सोमवती अमावस्या येणे हा एक अत्यंत दुर्मिळ योगायोग मानला जातो. असा प्रसंग साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा येतो, जेव्हा अधिक मासाची अमावस्या सोमवारी येते. धार्मिक दृष्टिकोनातून हा योगायोग अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. गंगाजलाने स्नान करणे. ह्या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. स्नानासाठी सूर्योदयापूर्वीच वेळ सर्वोत्तम असते. असे मानले जाते की सोमवती अमावस्येच्या दिवशी योग्य स्नान केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. जर तुम्ही नद्यांमध्ये स्नान करू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल मिसळून घरी स्नान करू शकता. असेही मानले जाते की या दिवशी योग्य स्नान केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते. अमावस्येच्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व. अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच राशीत असतात. सूर्य अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करतो तर चंद्र शीततत्वाचे प्रतीक आहे. सूर्याच्या प्रभावाखाली चंद्राचा प्रभाव नाहीसा होतो. मन एकाग्र करण्यासाठी हा एक प्रभावी दिवस आहे. त्यामुळे अमावस्या आध्यात्मिक चिंतनासाठी एक शुभ दिवस मानला जातो. अमावस्येला जन्मलेल्या कुंडलीत चंद्रदोष असतो. सूर्याला अर्घ्य अर्पण करा. पद्मपुराणानुसार सकाळी स्नान करून विश्वाचा प्रकाश असलेल्या सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याइतके भगवान विष्णू पूजा, तपश्चर्या आणि यज्ञानेही प्रसन्न होत नाही. म्हणून मागील जन्मातील सर्व पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान सूर्यनारायणाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने सूर्य मंत्राचा जप करत नियमितपणे सूर्याला अर्घ्य अर्पण केले पाहिजे. पूर्वज पिंपळाच्या झाडात वास करतात. असे मानले जाते की अमावस्येच्या दिवशी पूर्वज पिंपळाच्या झाडात वास करतात. ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाची आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी गोड पाणी मिसळलेले दूध अर्पण करावे. कारण असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडात वास करते. पूजेनंतर पिंपळाच्या झाडाला जमेल तितकी प्रदक्षिणा घाला आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करा. या दिवशी अन्न, दूध, फळे, तांदूळ, तीळ आणि आवळा यांचे दान केल्याने पुण्य मिळते. गरीब, संत, ऋषीमुनी आणि ब्राह्मणांना अन्नदान करावे. स्नान आणि दानाव्यतिरिक्त या दिवशी पूर्वजांची प्रार्थना केल्याने त्यांचे आशीर्वाद सतत मिळत राहतात. पूर्वजांना प्रसन्न करणे. सोमवती अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या नावाने तिळाचे पाणी अर्पण करावे आणि ते दक्षिण दिशेला अर्पण करावे. अमावस्या तिथी पूर्वजांना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी प्रार्थना केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. दूध अर्पण करावे आणि 7 प्रदक्षिणा घालावी. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.
यामुळे कुटुंबात समृद्धी येते. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी. या दिवशी पूर्वजांसाठी गीतेच्या 7व्या अध्यायाचे पठण करावे. पूर्वजांचे ध्यान करत असताना सोमवती अमावस्येला दान करा. सोमवती अमावस्येला पिंपळाचे झाड लावा. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते. सोमवती अमावस्येला करायचे उपाय. तर सोमवती अमावस्येला पिठात तीळ मिसळून पोळ्या बनवा आणि त्या गायीला खाऊ घाला. यामुळे तुमच्या घरात शांती आणि आनंद नांदेल. अमावस्येला स्नान केल्यानंतर पिठाचे गोळे बनवा आणि ते माशांना खाऊ घाला. या उपायाने अनेक समस्या दूर होतात. अमावस्येला आपल्या पूर्वजांचे ध्यान करा आणि गरजू किंवा गरिबांना दान करा. अमावस्येला आपल्या पूर्वजांसाठी गीतेचा 7वा अध्याय वाचा. अमावस्येला पाण्यात तीळ मिसळून ते पाणी दक्षिणाभूक करा. असे केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल. अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात दिवा लावा. वातीसाठी लाल धागा वापरा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. अमावस्येच्या दिवशी मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ खाऊ घाला. यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. शिव आणि विष्णूंची कृपा. सोमवार हा भगवान शिवांचा आवडता दिवस आहे आणि अधिक मास भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी एकाच वेळी दोन्ही देवांचा आशीर्वाद मिळतो. पूर्वजांची शांती. अमावस्या तिथी पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पूर्वजांची प्रार्थना करून आणि दानधर्म करून शापातून मुक्ती मिळते. पवित्र स्नान. या दिवशी कोणत्याही पवित्र नदी, तलावात किंवा घरी ब्रह्ममुहूर्तावर गंगाजल मिसळलेल्या पाण्याने स्नान करावे. पिंपळाची पूजा. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि त्याच्या भोवती 108 प्रदक्षिणा घाला. असे मानले जाते की 3 देव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश पिंपळाच्या झाडात वास करतात. पितृतर्पण. स्नान केल्यानंतर एका तांब्याच्या भांड्यात गंगाजल, दूध, मध आणि काळे तीळ घालून ओम पितृभ्य नमःचा जप करत पूर्वजांना अर्पण करा. दानधर्म. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरजूंना अन्न, वस्त्र किंवा इतर वस्तूचे दान करावे. वैवाहिक जीवन. विवाहित महिला आपल्या वैवाहिक जीवनातील सुख आणि शांतीसाठी या दिवशी उपवास करतात. ग्रहदोष दूर करण्यासाठी शक्य असल्यास 108 बेलपत्रावर गोपीचंदनाने राम लिहून ओम नमः शिवाय मंत्राचा उच्चार करत शिवलिंगावर अर्पण करा. जर 108 बेलपत्र शक्य नसेल तर 11 बेलपत्र देखील अर्पण करू शकता. यामुळे ग्रहदोष, पितृदोषही दूर होतात. हा उपाय पंचमी, त्रयोदशी आणि चतुर्दशी तिथीलाही केला जाऊ शकतो. पापदोष निवारणासाठी पुरुषोत्तमी अमावस्येला शिवलिंगावर मध आणि पांढरे तीळ अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे समाजात मान सन्मान वाढतो. यासोबत पितृदोष दूर होतो आणि बीपी, मधुमेहाचे आजार दूर राहतात. यामुळे सर्व पाप नष्ट होतात आणि सुदृढ आरोग्य प्राप्त होते असे मानले जाते. अडचणी दूर करण्यासाठी रुईचे पान भगवान शंकरांना प्रिय आहे, म्हणून पुरुषोत्तम अमावस्येला शिवलिंगावर रुईचे पान अर्पण करावे. यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्या दूर राहतात आणि ग्रहांचा शुभ प्रभावही मिळतो. तसेच भगवान शंकरांच्या कृपेने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. आर्थिक संकट दूर करण्यासाठी या दिवशी शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करणे लाभदायक ठरते. असे केल्याने पितरांचे दोष दूर होतात आणि सांसारिक सुखाची प्राप्ती होते. शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. यामुळे आर्थिक संकटे दूर होतात, सुख समृद्धी नांदते असे मानले जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब